आज नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली। यावेळी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून आदिवासी बोलीभाषेतून उपमुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली। आदिवासी समाज मनापासून प्रेम करतो आणि दुश्मनी देखील मनापासून करतो। लाडक्या बहिणींना ओवाळणी व्यवस्थित येते ना असं म्हणत कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधक एकत्र आले, मात्र मी मुख्यमंत्री असताना कुणाची डाळ शिजू दिली नाही। आपल्या नावापुढे आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय मी घेतला। माझ्या प्रत्येक सभेत लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमधून परिवर्तनाची नांदी दिसून येते। मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे। पद जातं येतं, मात्र मला लाडक्या भावाची मिळालेली उपाधी सर्वाधिक मोठी असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। यावेळी तळोद्यात परिवर्तनाची लाट दिसून येते। तळोद्याला निसर्ग आणि संस्कृतीचं वरदान लाभलं असून ही विजयाची नांदी आहे। समोरच्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। विकासाच्या मारेकऱ्यांना 2 तारखेला आपटायचंय असं म्हणत त्यांनी आपला एकच नारा दहशतमुक्त आणि विकासयुक्त तळोदा सारा अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली। जनता करते बंड तेव्हा पळ काढतात गुंड। मी नगरविकास खात्याचा मंत्री आहे। तळोदा शहरासाठी 125 कोटी दिलेत। नगराध्यक्ष नसताना इतका निधी दिला तर नगराध्यक्ष निवडून आला तर किती निधी देईल हा विचार करा। मी दिलेला शब्द पाळतो आणि कमिटमेंट पूर्ण करतो असं म्हणत तळोदा शहराला भरपूर निधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलंय। यावेळी तळोदा नगर परिषद दत्तक घेत असल्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्र्यांनी केली असून शहरातील सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। 3 तारखेला आनंदोत्सव साजरा करायला आल्याखेरीज राहणार नाही असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेदरम्यान सांगितलंय। मनापासून शुभेच्छा देतो। थोडंसं आपल्या भाषेमध्ये 2 शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून, बरोबर ना। जल जंगल जमीन ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे। माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे। माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। लाडक्या बहिणींची महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना, आपले पैसे येतात ना। काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा, हा तेच आमच्या बारवी आपला आमदार, आणि म्हणून लाडक्या बहिणींचं बरोबर चालू आहे, एकदम बरोबर आहे तुमच्या आशीर्वादाने। आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण सुरू केली। अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली। ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले, परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक योजना केल्या। लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला। अनेक निर्णय घेतले, लाडक्या भावांसाठी घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले, सर्वांसाठी निर्णय घेतले। आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले। आणि म्हणून या तळोदा म्हणजे इथं निसर्गाचं वरदान आहे, संस्कृती आहे, आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते। हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे, अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे। आणि म्हणून या नगराध्यक्ष आपल्या तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवन सिंग उभे आहे। एक चांगला चेहरा, सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला आहे। अजून किती टीम आपली टीम 21च्या 21 पूर्णपणे
या ठिकाणी ही सर्व मंडळी आहेत. माळी विनोद दिलवर सिंग, खाटिक गायत्री, हितेंद्र पाडवी, तनुजा नरेश, परदेशी अनिता संदीप, खाटिक विकास सरवन सिंग, क्षत्रिय शोभा केसर सिंग, गोसावी विकास गिर जुलाल गिर, पाडवी कल्पना सुखदेव, शेख नदीम शेख यूनुस, बोई जगदीश भगवान, दुबे प्रतीक्षा जितेंद्र, पाडवी धनराज योगेश, सूर्यवंशी मनीषा राजेंद्र, राणे गणेश लिंबा, उदासी सुनैना अनूप कुमार, पाडवी आरती सुनील, उदासी अनूप कुमार, रवींद्र माळी मोनिका, कर्णकार कपिल, पाडवी नरेश हरी चव्हाण, वैशाली अंबालाल. झाले. या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला. आणि मी 20च्या 20 आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो, तुम्ही आपल्याला 3 मतं मागायचे ना, आणि एकामध्ये 4 आहेत. पण 3 मतं म्हणजे 2 पॅनल मधले आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी. म्हणून हे आपल्याला कुठेही न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे. म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवन सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे. कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी हो, तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय राहणार. परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला, विकास पाहिजे ना, मग परिवर्तन पाहिजे. मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसते आहे. आज बघा, नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत. आणि ही विजयाची नांदी आहे. एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार. आणि ते काम तुम्हाला करायचं आहे. या तळोद्यात जनतेचं राज्य आणायचं आहे, लोकांचं राज्य आणायचं आहे, विकासाचं पर्व आणायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना 2 तारखेला उचलून आपटायचं आहे. आपण आपटणार ना. आणि म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी हे तळोदा गावाची शान आहे. आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबाण. आणि म्हणून याला आपण विक्रमी मताने विजयी करा. मी आपल्याला एवढंच सांगतो, आपला एकच नारा आहे, दहशतवाद मुक्त तळोदा, विकास युक्त तळोदा. किती आले किती गेले, संपले कित्येक गुंड, जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड, तेव्हा भले भले गुंड पळून जातात. आणि म्हणून विकास लोकांना हवा आहे. आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात. मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय 125 कोटी मी निधी दिला होता. तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी 22 कोटी दिले, पाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी दिले. नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डन साठी 2 कोटी दिले आणि 1 कोटी आता मोदी नमो गार्डन साठी पण आपण दिले. बघा, इथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे. जे सॉरी आपला नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला. आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा, या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढं सांगतो, रघुवंशी आमच्या आमदार आहेत, दोन्ही आपले आमदार आहेत. तिथं त्यांना विचारा, मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला, विकासाचं पर्व आणलं, विकासाची गंगा आणली. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, मी शब्द देतो तो शब्द पाळतो. शब्द दिलेला माझा वाया जात नाही. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो, हा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी
आपल्याला मी एवढंच सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय. मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं. लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते. जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते. आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्यबाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. बघा, मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे. मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि पद येतात, पद जातात, पण पुन्हा येतात. पण मला जी ओळख मिळाली ना, माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या 2 तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही. 2 डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि 2 डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल भुई सपाट. हे करायचं आपल्याला. आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे. रघुवंशींनी मगाशी सांगितलं, सगळे धनुष्यबाणावर उभे आहेत. पहिल्यांदा ही नगरपालिका आपण धनुष्यबाणावर लढवतोय आणि धनुष्यबाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे. आणि म्हणून आम्ही कमी बोलतो, जास्ती काम करतो, हे आमचं वचन आहे. बाळासाहेबांनी, आनंदीगे साहेबांनी सांगितलं आपल्याला, 80% समाजकारण, 20% राजकारण. एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय. एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून, एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला. इतिहास घडवला आपण. 2.5 वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या, अनेक योजना केल्या. रघुवंशी, आपण लाडकी बहीण केली, लेक लाडकी लखपती केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं की नाही? शासन आपल्या दारी आणलं. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्त्याने घरात नाही, लोकांच्या. या सगळ्याच्या आम्हाला सगळ्यात जास्त आनंद झाला की एक सामान्य कार्यकर्ता जो नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, तसेच सर्व 21 उमेदवार आमचे एकदम सर्वसामान्य गरीब कुटुंबातले आहे. त्यांच्यासाठी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब तळोद्याला सभा घेण्यासाठी आले आहे. त्याच्यासाठी आम्हाला खूप अत्यानंद झाला आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. काय नेमके कोणते तळोद्यातले असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर आपण फोकस केलेला आहे आणि त्याच्या प्रचारात आपण करतो? तळोद्यात सर्वात मोठा प्रश्न बारगडी जागीरदारीचे आहे. त्याच्यात 1700 टोटल घरकुल आमचे आदिवासी बांधवांचे जमिनी त्यांच्यात मिळणार आहेत त्यांना. ते बारगडी जागीरदारी नष्ट करण्यासाठी आमचा मेन मुद्दा नगरपालिकेला बसणार आहे. भाजप पण आपल्या विरोधात आहे आणि यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील उमेदवार आपल्या विरोधात उभे आहेत. कसं बघतो? आम्ही त्यांना एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून बघतोय. आम्ही फक्त ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. आम्ही कोणाला टीका टिप्पणी करण्यासाठी निवडणूक लढत नाही आहोत. आम्ही हा विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा.